रेसिपीमध्ये मी आपल्याला स्वीट कॉर्न पॅटीस सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवणार आहे। स्वीट कॉर्न पॅटीससाठी लागणारं साहित्य: स्वीट कॉर्न हे वाफवून मॅश करून घेतलेले आहेत, बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, बेडगीचं लाल तिखट, मिरचीची पेस्ट, लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट। कृती: हा बटाटा आहे मॅश केलेला, याच्यामध्ये आता आपण थोडंसं मिरचीचा ठेचा टाकूया, थोडंसं लसूण वाटलेलं टाकूया, थोडंसं आलं वाटलेलं टाकूया, थोडंसं जिरे पावडर, धने पावडर आणि मीठ टाकूया, मीठ आवडीनुसार। मीठ हे मी आपलं सेंदेलोन मीठ मिळतं ते घेतलेलं आहे, सेंदव मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं ह्याच्यात। आता हे नीट छान मिक्स करून घेऊया। आता सारण बनवूया आपण। सारणामध्ये थोडंसं किंचित आलं टाकायचं आहे, थोडंसं मिरचीचा ठेचा टाकायचा आहे, जिरे पावडर टाकायची, मीठ टाकायचं आहे, थोडं बेडगीचं तिखट टाकायचं आहे, आणि चव चांगली येते आणि रंगही छान येतो, आणि थोडी कोथिंबीर टाकायची। हे छान मिक्स करून घेऊया। हे आपलं सारण तयार आहे। आता या बटाट्याचे तेलाचा हात लावून गोळे बनवून घेऊया बटाट्याच्या सारणाचे। आता ह्याचे छान अशी पारी करून घ्यायची। ह्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे, असे गोल गोल पॅटीस सगळे बनवून घ्यायचे। आपल्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो, पण गोल आकार याचा व्यवस्थित येतो, म्हणून गोलच आकार छान वाटतो। बारीक गॅसवर। आणि आता हे तयार झालेले आहेत पॅटीस सारण भरून। आता आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचं लिक्विड करून घ्यायचं आहे। हे पॅटीस सारण भरून आहेत, ते आता या कॉर्नफ्लॉवरमध्ये असे थोडेसे बुडवायचे आणि ब्रेड क्रम्बमध्ये असे घोळवून घ्यायचे। अशा प्रकारे सगळे पॅटीस आपण करून घेऊया। आणि आता हे तयार झालेले आहेत पॅटीस सारण भरून। आता आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचं लिक्विड करून घ्यायचं आहे। हे ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून पॅटीस तयार आहेत। आता एक साईडला माझं तेल पण तापलेलं आहे, आता मी ह्याच्यात तळायला सोडते। हे आता गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झालेले आहे। हे आता आपण काढूया।
असे हे स्वीट कॉर्न पॅटीस चटणी आणि सॉससोबत खायला तयार आहेत. क्रिस्पी क्रिस्पी स्वीट कॉर्न पॅटीस खायला तयार आहेत.